वणी शहरामध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय प्रकार होता। या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळपास हजारो किलो गोवंशाचं मांस या ठिकाणी सापडलं आणि इतका गंभीर प्रकरण असताना सुद्धा या ठिकाणी फक्त गोहत्या बंदीचा कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर कलमा लावण्यात आल्या आणि त्यांना एका दिवसात बेल मिळून ते मोकळे झाले। परंतु यामध्ये अंतर्भूत कलमा जर लावल्या गेल्या असत्या तर त्या गुन्हेगारांना नक्कीच या ठिकाणी पीसीआर सुद्धा भेटला असता। आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस हिंदूवादी संघटना एकत्र आलो त्यावेळेस आमची प्रमुख मागणी होती की ज्या हजारो गोवंशाचं कत्तल झालं आहे हे गोवंश नक्कीच खरेदी केलेलं नाही आहे, तर मग ज्या प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये शेकडो तक्रारी जमा आहे गोवंश चोरीच्या, त्या चोरीचे गुन्हे सुद्धा त्या आरोपींवर दाखल करायला पाहिजे होते। ज्या प्रकारे राजमाता म्हणून संपूर्ण देशामध्ये गोवंशाला दर्जा आहे त्या अंतर्गत जे शीश कापून रस्त्यावर फेकण्यात आलं ते नक्कीच हिंदू धर्माच्या भावना भडकवणारं कृत्य होतं आणि या कृत्याअंतर्गत सुद्धा कलमा पोलीस स्टेशनला लावता आल्या असत्या। परंतु अशी कारवाई न झाल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेने या ठिकाणी रेतीवर बसून ठिय्या आंदोलन केलं। कायदे तज्ञ या ठिकाणी चौधरी साहेब यांचं पाचारण करून कायदेविषयक सल्ला घेतला आणि या ठिकाणी आज ठरवण्यात आलं की सन्माननीय न्यायालयाला उद्या पोलीस स्टेशन परवानगी मागेल की चोरी अंतर्गत आणि 153A अंतर्गत कलमांचा अंतर्भूत करून त्या आरोपींना डबल अरेस्ट करायची आणि त्यांचा पीसीआर मागायचा। कारण हे प्रकरण उघड्या डोळ्यांनी जेवढं दिसत आहे तेवढं सोपी नाही आहे। गोवंश हत्या बंदी कायदा असताना सुद्धा गावामध्ये बिर्याणी सेंटर जर चालत असेल तर हे पोलीस प्रशासनाला आणि आमच्या राजनेत्यांना सुद्धा अतिशय निंदनीय भाग आहे। आम्ही गावात असताना पोलिसांचं एवढं गावात लक्ष असताना हे प्रकार जर सर्रासपणे चालू आहे तर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि आम्ही सर्व हिंदू बांधव सुद्धा कुठेतरी कमी पडत आहोत। हे आता यापुढे घडलं नाही पाहिजे। ज्या आरोपींनी हे हिम्मत केली आहे त्या आरोपींवर कडक शिक्षा झाली पाहिजे। यासाठी मी शिर्डीमध्ये असताना सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे मंत्री अशोकरावजी उईके साहेब यांच्या कानावर हा प्रकार टाकला आणि त्यांना ते व्हिडिओ सुद्धा दाखवले। त्यांनी तत्काळ एसपी साहेबांना फोन लावून उचित कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या। आज सकाळी सुद्धा त्यांचा फोन आला व या संदर्भात काय कारवाई झाली म्हणून विचारण्यासाठी मी एसडीपीओ आणि ठाणेदाराकडे आलो। तेव्हा मला माहित पडलं की आरोपींची बेल सुद्धा झाली आणि तिथूनच ह्या सगळ्या विषयाला मग सुरुवात झाली की एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक असताना आरोपीची सुटका का होते, तर पूर्ण कलमांचा अंतर्भाव नाही होत म्हणून सुटका होते। आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ज्या कलमांचा अंतर्भाव या ठिकाणी करायला पाहिजे होता त्या झाल्या नाही म्हणून आमच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या आणि आम्ही ठिय्या आंदोलन केलं। या ठिय्या आंदोलनामध्ये वणी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना होत्या आणि त्याच्या समक्ष या ठिकाणी आता पोलीस विभागाने शब्द दिला की कायदेशीर कारवाई अंतर्गत सन्माननीय न्यायालयाला ते परवानगी मागतील आणि आरोपींना परत अरेस्ट करून या ठिकाणी पीसीआर मागतील।